हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड लेट्स गेट रेडी विथ मी फॉर द ऑफिस लुक. तर आज आपण ऑफिसला मी जाते त्याचा लुक बघूया. तर सगळ्यात आधी मी सनस्क्रीन लावते. जॉयची सनस्क्रीन आहे आणि ही मी खूप आधीपासून यूज करते. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट संपायला आली आहे ती. तर सनस्क्रीन लावूया. पहिले तर सनस्क्रीन मस्ट आहे. भले मी ऑफिसमध्ये असते, तिकडे AC असते 24/7, तरीही सनस्क्रीन मी लावून जाते. आणि सनस्क्रीन लावल्यानंतर आता आपण 2 मिनटं थांबूया. थोडं सनस्क्रीन ड्राय झालं फेसवरती, त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. तर तुम्हाला सांगायचं तर मी रिअल इस्टेटमध्ये काम करते आणि 10 to 7 माझं ऑफिस असतं. मी 9 वाजेपर्यंत रेडी होऊन जाते. तर आज बोलले चला गेट रेडी विथ मी व्हिडिओ बनवूया आणि सनस्क्रीन वेट झाल्यावरती मग मी लावते हे मायग्लॅमचं सुपर सिरम आहे. हे BB क्रीम आहे सुपर सिरम. हे पण 24/7 चालतं, म्हणजे फुल डे फेसला राहील ते तसं आणि हायड्रेट करतं फेसला. डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे ते. तर हे एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये, म्हणजे ऑफिसला जायचे ऑब्वियसली एकदम जास्त असं हे करून नाही जायचे, वाईट फेस नाही करायचे. नॉर्मल जसं राहू शकेल फेस दिवसभर तसं आपण मेकअप करूया. इथं नॉर्मल मेकअप आहे हा, एकदम जास्त डार्क नाही आहे. तर तुम्हाला जास्त काही चेंजेस कळणार नाही, बट ऑफिसमध्ये जाण्यासाठी हे चांगले. तर हे मी असं डॉट करून लावून घेते. आणि माझ्याकडे एक ब्रश आहे, तो मला खूप आवडतो. त्याला मी सगळ्या गोष्टीसाठी यूज करते, फाउंडेशनसाठीसुद्धा आणि आपलं ब्लशसाठीसुद्धा, कधी कॉम्पॅक्ट लावायसाठी पण हाच ब्रश यूज करते. तर आपण आपलं फाउंडेशन जे आहे, म्हणजे BB क्रीम जी आहे ते खूप मस्त अशी ब्लेंड करून घेऊया. चांगलं एकदम व्यवस्थित ब्लेंड करूया. आणि ही छान BB क्रीम आहे. ही म्हणजे माझ्या शेडची मला भेटली आहे आणि चांगलं वाटतं फेसला लावल्यावरती, ते ग्लो येतं. आणि ह्याच्यात जे आहे ना 7 डेजमध्ये डार्क स्पॉट्स वगैरे पण रिड्यूस करतात. जर आपण डेली वेअर केलं हे, तरी डार्क स्पॉट्स वगैरे पण रिड्यूस करते. तर मायग्लॅमची छान आहे BB क्रीम, मला आवडली आहे. माझा हा 2nd पॅकेट आहे. मी ऑलरेडी एक आधीच यूज केला आहे आणि हा 2nd पॅकेट आहे. तर हे झाल्यानंतर BB क्रीम, फाउंडेशन येते सारखं. BB क्रीम एकदम व्यवस्थित आपण ब्लेंड केल्यानंतर मग कॉम्पॅक्ट लावूया. कॉम्पॅक्ट मी लावते मॅकचं, स्टुडिओ फिक्स आहे मॅकचं आणि ते मॅट आहे एकदम. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर त्याचा इफेक्ट दिसेल की किती, म्हणजे एका साईडला बघा तुम्ही बघू ब्लरिंग इफेक्ट आहे ना जो, तो लगेच आणतो येते मॅकच्या याच्याने. तर हे आपलं ब्लेंड करून होतं की नाही किती वेळाचं ब्लेंड करत बसले. हां, झालं. ब्लेंड झाल्यानंतर आपण हे मॅकचं जे मी सांगितलं स्टुडिओ फिक्सचं आहे ते लावूया. हे खूप सुंदर आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला मी आता लावून दाखवते. हे एकदम व्यवस्थित मॅट आणि माझ्या शेडचंच घेते मी, सगळं काही लाईट नाही घेत. तुम्ही बघू शकता एकदम असं जास्त वाईट नाही करत हे फेस. बघा आता तुम्हाला इफेक्ट दिसेल. बघा इकडे एका साईडला मॅट झाले आणि एका साईडला कसं ब्लरी इफेक्ट आहे तो. ते बघा वरती पण तुम्हाला, म्हणजे कपाळावर लावल्यावर सुद्धा कळून येईल तो. हाफ फेस तुम्ही बघू शकता आणि हाफ फेस नंतरचा बघा. आणि हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहे ते ऑलमोस्ट 200-250च्या रेंजमध्येच आहे. मीन्स पॉकेट फ्रेंडली आहे आणि ऑफिस गोईंग, कॉलेज गोईंग गर्ल्ससुद्धा लावू शकतात. बघा एकदम व्यवस्थित हा लुक झाला आहे. आणि हे आपण थोडं फेसला लावून झाल्यानंतर मानेलासुद्धा लावूया. नॉर्मल मानेला, कानालासुद्धा लावूया. आणि मी ऑफिसला जाताना एकदम डार्क मेकअप करून जात नाही, नॉर्मल मेकअप करते. मला जास्त काही आवडत नाही. नुसतं BB क्रीम, कॉम्पॅक्ट, मस्कारा आणि ब्लश कधीतरी ब्लश पण लावते. ब्लश एकदम थोडंसं लावते आणि लिपस्टिक, बस एवढंच असतं माझं. तर आता हे लावून झाल्यानंतर हे मी काय ना काय विसरत असते, असंच टाईम वेस्ट.
हेच होतं सकाळ सकाळ. मग हे झाल्यानंतर आपण लावूया मस्कारा. हा मस्कारा पण मॅकचा आहे, खूप सुंदर मस्कारा आहे आणि लावल्यावर तुम्ही लगेच बघू शकता आयलॅशेस किती मस्त लिफ्ट करतात आणि फुल डे राहतं हे पण. जोपर्यंत फेस वॉश करत नाही ना तोपर्यंत हे तसंच म्हणजे आयलॅशेस लिफ्टिंग राहतात आणि खूप सुंदर वाटतं डोळ्यांना लावल्यावर. म्हणजे असं एकदम सकाळ सकाळ असं नाही वाटत की झोपेतून उठून आली आहे वगैरे, कारण कधी कधी वाटतं ना की झोपलेली आहे. आणि मस्कारा लावल्यावरती ते थोडे आईस पण चांगले दिसतात, डिफरंट दिसतात आणि छान दिसतात. बघा हे बघा किती मस्त असे आयलॅश लिफ्ट झाले इथे एकदम. ब्रश पण खूप चांगला आहे त्याचा, छोटा आहे आणि मस्त असं आयलॅश लिफ्ट करतो. आणि ही लिपस्टिक मी लावते स्टेज 9 to 9ची, स्टेज 9 to 9ची ही जी आहे ना 2 कलरची लिपस्टिक, त्यातला आपण हा कलर लावूया, पर्पलवाला कलर. तो एकदम लाईटवाला मला नाही आवडत आणि तो चांगला पण नाही दिसत माझ्या फेसवर. हा शेड छान वाटतो आणि हे एकदम म्हणजे ऑफिससाठी चांगलं आहे, एकदम डार्क पण नाही आहे, जास्त लाईट पण नाही आहे, छान वाटतं. मग हे आपण लावून झाल्यावरती, लिपस्टिक लावून झाल्यावरती अजून काय राहिलं, हां ब्लश लावलं आहे. ब्लश मी ना एक दुसरी माझ्याकडे अशी पिंकिश कलरची लिपस्टिक आहे त्याच्याने लावते मी. म्हणजे तो ब्लशसाठी शेड घेतलेला, मला तो शेड म्हणजे असं लिप्सवरती चांगला नाही वाटत, ब्लशसाठीच छान वाटते. बघा जास्त एकदम असं लाल पण नाही होत फेस, एकदम असं म्हणजे चांगलं येतं, छान वाटतं, ते नॅचरल वाटतं. आणि त्याच्यानंतर हेअर विचारून घेऊया आपण, केस हेअर टाय करूया. आणि मी एकदम अशी हेअरस्टाईल वगैरे करत नाही, माझे केस एवढे चांगले नाही आहे, मला नाही आवडत माझे केस. स्मूथनिंग करायचे आहे विचार करते, पण ऑफिसमधून टाईमच नाही भेटत. 10ला गेलं की 7ला घरी यायचं, त्यानंतर मग घरचं काम वगैरे हे सगळं असतं, म्हणून टाईमच नाही भेटत. एकाच वेळी सुट्टीच्या दिवशी करून घेणार आहे मी स्मूथनिंग. आणि असंच मी मधलं हे आपलं काय बोलतात मिडल काय माहिती काय मधला भांग पाडून केस असे सेट करून घेते आणि झालं आपण रेडी. चलो नाही वेट नाही झालं आपण रेडी. यांना कसं विसरू शकतो, हे तर घालायचं राहिलं मेन गोष्ट. मंगळसूत्र घालून मग आता ऑफिससाठी रेडी. आणि चलो फिर बाय गाइस, थँक्स फॉर वॉचिंग अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. बाय.